नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. काल आपण DRHP म्हणजे ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस या डॉक्युमेंटबद्दल चर्चा केली. आता एखाद्या कंपनीचा IPO आलाय, कंपनीने शेअर्स विकायला काढले किंवा प्रायमरी मार्केटमध्ये कंपनीची एंट्री झालेली आहे. तो शेअर घ्यावा किंवा घेऊ नये कुणालाही विचारलं तर तो म्हणणार की तुम्ही DRHP वाचा. ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस साधारणतः 350-400 पानाचं डॉक्युमेंट आहे. एवढं तुम्हालाही टाईम नसेल किंवा नॉर्मली कुठल्याही व्यक्तीला ते बसून 400 पानाचं डॉक्युमेंट वाचणं सहजासहजी शक्य नाही. वाचलं तर अतिउत्तम, बेस्ट. पण काही 4-5 पॅरामीटर्स आहेत. हे जर आपण लक्षात बघितले किंवा घेतले, तर तुम्ही सेफली ते राईड करू शकता. काय पॅरामीटर्स आहेत? कंपनीची जेव्हापासून स्थापना झाली आहे, तर आजपर्यंत म्हणजे जेव्हा त्यांचा IPO आलाय तोपर्यंत कंपनीची सेल वाढली आहे का? कंपनीची जर प्रत्येक वर्षी सेल वाढत गेली, तर एक चांगली साईन असते. सेल जर खाली-वरती होतीये, तर कुठेतरी ती धोक्याची घंटा आहे, असं आपण समजावं. या प्रश्नाचं जर उत्तर हो असेल, तर पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचंय. दुसरा प्रश्न असा असतो, की कंपनीला जेव्हापासून कंपनीची स्थापना झालेली आहे, प्रॉफिट झालेला आहे. बरेच वेळा होतं असं, की कंपनीला जेव्हा IPO आणायचा असतो, 3-4 वर्ष अगोदर कंपनीज काय करतात, आपलं खर्च कमी करतात. खर्च कमी करत असताना ते काही एम्प्लॉईजला काढतात. काही ट्रिक्स वापरले जातात, ज्याच्यामुळे तो खर्च ऑटोमॅटिकली कमी दिसतो आणि प्रॉफिट जास्त दिसायला लागतो. अशा काही ट्रिक्स जर असल्या, तर कुठे कृपया जरा सावधान व्हा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की कंपनीवर सध्या काही कर्ज आहेत का? कर्ज जर असेल, तर त्याच्यात व्याज किती जातो आणि व्याजाचा डोंगर जर मोठा असेल, तर कंपनीने कितीही प्रॉफिट कमवू द्या, तो प्रॉफिट व्याज भरण्यातच जाईल. चौथा महत्त्वाचा मुद्दा, कंपनी जेव्हा शेअर्स विकायला काढते, तर त्यांचे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स पूर्णपणे एक्झिट होतायत का? हे धोक्याची घंटा असू शकते. कारण IPOमध्ये जे मोठे इन्व्हेस्टर्स असतात, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स असतात, जेव्हा कंपनी छोटी असते किंवा प्रायव्हेट लिमिटेड असते, हे लोकं स्वतःचं स्टेक विकतात. त्याला OFS म्हणजे ऑफर फॉर सेल मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. असं ते होतं. असं जर असेल, ती एक धोक्याची घंटा समजावी. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा. बघा, आता फॉर एन एक्झाम्पल कंपनीने एखादा शेअर तुम्हाला ₹100 ला IPOमध्ये ड्यू केलेला आहे. तोच शेअर एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरला म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीला किंवा एखाद्या मोठ्या बँकेला किंवा एखाद्या फॉरेन मोठ्या इन्व्हेस्टरला कंपनी तोच शेअर 90 ला देतीये. धोक्याची घंटा आहे. इथं कुठेतरी असं तुम्हाला जाणीव होईल, की मोठ्या इन्व्हेस्टर्सला तो शेअर स्वस्तात दिला जातो आणि तोच शेअर तुम्हाला महागमध्ये देण्यात प्रयत्न केला जातो. तर हे काही पॅरामीटर्स आहेत. जर तुम्हाला कुठल्याही IPOला अप्लाय करायचं असेल, तर हे 4-5 पॅरामीटर तुम्ही चेक करून बघा. निश्चितच फायदा होईल. पण मी असं म्हणणार नाही, की एवढ्या गोष्टींवर तुम्ही थांबावं. DRHP वाचा. तुमचं नॉलेज नक्की वाढेल. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.